अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आता श्रावण महिना चालू होणार आहे आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये बरेच म्हणजे घरोघरी भक्तिसार ग्रंथाचे पारायण करतात. तर जसे म्हणजे पारायण आता कोणी केंद्रात जाऊन करतं, ज्यांना केंद्रात शक्य नाही त्यांनी घरी करतात. तर घरी आपल्याला पारायण कसे करायचे हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ही सेवा केल्याने आपल्या घरामध्ये काय बदल होतो, आपली अजून कुठली सेवा करायची हे आपण व्हिडिओमध्ये सगळं बघू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आपल्याला श्रावण महिना चालू झाल्यानंतर प्रत्येक घरोघरी समजा भक्तिसार ग्रंथाचे पारायण करतात. आणि ही भक्तिसार ग्रंथाचं पारायण करणं म्हणजे ही प्रभावी सेवा आहे, उच्च कोटीची सेवा आहे. जेव्हा तुम्ही हे ग्रंथ पारायण चालू केलं, तेव्हाच तुमच्या घरामधल्या ज्या काही तुमच्या अडीअडचणी आहेत त्या सुद्धा निघून जातील आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं. तर हे भक्तिसार ग्रंथ पारायण कोणी करावं? तर भक्तिसार ग्रंथ पारायण अगदी मुलं-मुली जे म्हणजे आपल्या घरामध्ये ज्यांना वाचता येईल अशांनी सुद्धा, ज्येष्ठ मंडळी म्हणजे ते सुद्धा हे पारायण करू शकतात. आणि जर ज्यांना शक्यच नाहीये, त्यांनी रोज एक अध्याय जरी घेतला श्रावण महिना तरीही चालतं. याचे 9 अध्याय आहेत आणि 9 अध्यायामध्ये रोज तुम्हाला एक अध्याय घेऊन सुद्धा तुम्ही असं सुद्धा पारायण करू शकता. आणि ज्यांना वाचताच येत नाही त्यांनी मोबाईलवर लावून जरी श्रवण केलं भक्तिसार ग्रंथ, तरी त्यांना तितकंच पुण्य प्राप्त होणार आहे. त्यामुळे हे श्रावण महिन्यामध्ये आवर्जून ह्या जशा तुम्हाला जशी शक्य होईल तशी तुम्ही सेवा प्राप्त करायची आहे. ज्यांना वाचता येतं त्यांनी वाचायचं आहे आणि मुला-मुलींना ज्यांना शक्य आहे, जे फास्ट वाचतात त्यांचं पारायण 1-1.5 तासात पण हे पारायण होऊ शकतं. तर त्यामुळे ज्यांना जसं जमेल तसं त्यांनी करायचं आहे. आणि वयस्कर मंडळींना शक्य नाही तेव्हा आपण त्यांना मोबाईल लावून द्यायचा. म्हणजे मोबाईलवर लावून दिलं म्हणजे ती सुद्धा आपली एक सेवा असते. कारण आपण त्यांच्याकडनं पारायण करून घेतोय, हे अशा प्रकारची एक सेवा घडते आपल्याकडून. म्हणून त्यांना जसं ज्यांना वाचता येत नाही त्यांना आपण मोबाईलवर लावून त्यांना श्रवण करण्यास द्यायचं आहे. तर बघा, जेव्हा आपण पारायण करणार आहोत, तर तेव्हा आपल्याला पारायण तर आपल्या देवघरामध्ये तर स्वामींची मूर्ती असते, फोटो असतो. तर आपल्याला देवघरात जर तिथं देवघराच्या समोरच आपल्याला पारायणाला बसायचं असेल, तर आपल्याला बाजूला मांडणी करायची गरज नाही. आणि जर तुम्हाला बाजूला मांडणी करायची असेल, तुमची इच्छा आहे, तर तुम्ही बाजूला सुद्धा मांडू शकता. पण हे आपल्याला पारायण म्हणजे बघा, तुम्ही संकल्पयुक्त जर पारायण केलं, तर तुम्हाला कंटिन्यू पारायण करावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही जर संकल्पयुक्त पारायण नाही केले, तर तुम्हाला समजा आता म्हणजे 2 करायचे, नंतर 5 करायचे. तुम्ही असेही करू शकता 7 किंवा म्हणजे जसे 5 करायचे, तर आता 2 नंतर 3 असं पण करू शकता. मध्ये-मध्ये खंड देऊनही पारायण करू शकता. पण जेव्हा तुम्हाला जर संकल्पयुक्त करायचे पारायण, तर तुम्हाला ते लगातार रोज पारायण, एक-एक पारायण रोज आपल्याला असं करावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही करत नाही, तेव्हा तुम्हाला म्हणजे पूजा मांडणीची तिथं मग उचलायची हे नसते. आणि जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त केलं पारायण, तर तुम्हाला जिथं तुम्ही पूजा मांडली, तिथं तुम्हाला रोज बसायचं म्हणून तुम्हाला ती पूजा तशीच ठेवावी लागणार आहे. आता बरेच जण 36 पारायण करणार, तर 36 पारायण होईस्तोवर त्यांना ते चौरंग जे काही मांडतो आपण पूजा मांडणी, ती पूजा मांडणी त्यांना तसंच ठेवावं लागणार आहे. आता बऱ्याच ठिकाणी छोटी घरं असतात, मग त्यांना ती पूजा मांडणं म्हणजे म्हणजे आजूबाजूला कोणाचा पाय लागतो, कोणाचं काही, तर अशी पण अडचण येते. त्यामुळं बघा, तुम्हाला जर मांडणं आवडत असेल म्हणजे शक्य असेल, तर तुम्ही मांडा तिथं, नाहीतर देवघरात आपल्या स्वामींची हे आहेच आहे. मग आपल्याला स्वामींच्या तिथं समोरच बसून आपल्याला हे पारायण करायचं आहे. आणि अगदी हे 1-1.5 तास होणारं पारायण आहे. अगदी म्हणजे तुम्ही जेव्हा पारायणाला बसताल, तर तेव्हा तुम्ही बघा, लवकर सकाळी जर बसलं तर आपलं सकाळी लवकर वेळ जातो आणि लवकर आपलं हे पारायण होतं. आणि शक्यतो हे पारायण सकाळीच करावी, कारण सकाळचा हे दिवसाचा आपलाही फ्रेश असतो, फ्रेश मूड असतो. आणि आपण ह्या याच्या वेळेत जर केलं, तर आपल्या मागे म्हणजे आपल्या कामाचा सुद्धा आपल्या मागे ताण नसतो. पटकन सकाळी आपलं पारायण होऊन जातं आणि नंतर जेव्हा आपण उशिरा जर बसलो, तर आपल्या डोक्यात हे काम राहिलं, ते काम राहिलं, म्हणजे अर्ध लक्ष आपलं त्या पारायणात, अर्ध लक्ष आपलं कामात असतं. कारण प्रत्येक लेडीजच्या मागे काही ना काहीतरी कामं असतंच. असं कोणीच नाही की ज्यांना काम नाहीये. पण त्यासाठी मग जर सकाळी जर आपण हे पारायण केलं तर खूप चांगलं आहे. आणि ब्रह्ममुहूर्तावर ज्यांना शक्य आहे त्यांनी करू शकता. ज्यांना शक्य नाही त्यांनी नंतरच्या टाईममध्ये केलं तरी चालतं. पण हे भक्तिसार पारायण ग्रंथ जर आपण घरात वाचला, तर नक्की आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं. आपल्या घरामध्ये निरोगी वातावरण, सगळ्यांच्या जी प्रकृती आहे आपल्या घरामधल्या मंडळींची निरोगी म्हणजे शरीर सगळ्यांचं निरोगी होतं. कारण वातावरण जर सकारात्मक झालं, तर आपोआपच सगळ्यांचं म्हणजे आपलं प्रसन्न वातावरण झालं की मन शुद्ध होतं, आचार-विचार शुद्ध होतात आणि आपण मन निरोगी झालं की आपलं शरीरसुद्धा निरोगी व्हायला वेळ हे म्हणजे वातावरण मिळतं. तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये जर कुठलंही स्तोत्र पठण, पारायण वगैरे उद्या तुम्ही घरामध्ये वातावरण खूप चांगलं निर्माण होतं. तर हे असं पारायण आपण नेहमी सतत आपल्या घरात झालं पाहिजे.
आणि हे आपल्याला जेव्हा एक-एक पारायण आपल्याला एक-एक अध्याय घ्यायचा आहे, 9 अध्याय आहेत तर रोज तुम्ही एक पारायण घेणार आहे, तर ते एक पारायण जेव्हा करणार आहेत, तर तेव्हा आपल्याला एकच टाईम आणि एकच वेळ ह्याच्यावर बसायचं आहे. आपल्याला तेच आसन घ्यायचं आहे आपल्याला जेव्हा बसताना तेव्हा. आणि एक ते एक वेळ घेतल्यामुळं आपल्याला त्याचं पुण्य प्राप्त होत असतं. आणि आपण जेव्हा देवासमोर बसतो, धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे, आसन घ्यायचं आहे आणि आपलं पारायणाला सुरुवात करायची आहे. तर पारायणाला सुरुवात करताना आधी आपल्याला स्वामींना आपल्याकडनं म्हणजे स्वामींना आपल्याला प्रार्थना करायची, की माझ्याकडनं हे पारायण पूर्ण करून घ्या. जे तुम्हाला 5, 11, 7 जे करायचे ते. आणि मग प्रार्थना आपण केल्यानंतर स्वामी आई आपली इच्छा पूर्ण करते आणि आपली जी पारायण आपल्याकडनं करायची आहे तेवढे करून घेतात. आपल्या अडी-अडचणी निघून जातात त्या पारायणाच्या ह्याच्यामधल्या आणि हे असं आपल्याला पारायण करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही रोज एक अध्याय घेणार आहे, तर तेव्हा सुद्धा आपल्याला अशीच पूजा हे करायची आहे. रोज धूप-दीप अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्याला ते रोज एक अध्याय घ्यायचा आहे. मग 9 दिवसात तुमचं एक पारायण होतं. पण जेव्हा तुम्हाला आता 11 जे काही 21, 51 असे जे पारायण करायचे आहे 36 तुम्हाला, तर ते तुम्ही पारायण करताना आपल्या घरामध्ये जेव्हा आपण आसन घेतो, तेव्हा त्या एक बैठकीत आपल्याला ते पारायण करायचं आहे. आणि एक बैठकीत पारायण करताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही. कारण 1-1.5 तासच लागणार आहे, जास्त वेळ लागणार नाही. पण 1-1.5 तासामध्ये आपल्याला कोणालाही मध्ये बोलायचं नाही. असं आपण पारायण करताना त्यामुळे सकाळी जर केलं तर आपल्याला कोणीही आपल्याला बोलत नाही. सकाळी शांत वातावरण असतं आणि हे सकाळच्या वेळेस खूप चांगलं आहे. तर तुम्ही हे असं सकाळी पारायण जर केलं, तर नक्कीच आपल्याला त्याचं पुण्य प्राप्त होईल आणि जे काही तुमच्या इच्छा असतील त्यासुद्धा पूर्ण होतील. तर बघा भक्तिसार ग्रंथ हे पारायण करणं म्हणजे अगदी आपल्याला दिव्य ग्रंथ असल्यामुळे आपल्या घरामध्ये खूप म्हणजे वातावरण चांगलं होणार आहे आणि तुमच्याकडून म्हणजे स्वामी महाराज अगदी जसं तुम्ही 7, 11 जरी ठरवलं तर नक्कीच 36 पारायण तुमच्याकडून करून घेतील. कारण केंद्रात 36 पारायण करतात. तर हे 36 पारायण स्वामी आई तुमच्याकडून नक्कीच करून घेतील आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा सकारात्मक बदल जाणवायला लागेल आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.